नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया याच्या गजरात काल बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सार्वजनिक मंडळांसह बेळगाव शहर उपनगरांमधील गणेश भक्तांकडून घरोघरी श्री गणेशाचे जल्लोषी स्वागत करून अत्यंत भक्तिभावाने त्याची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तसेच घरोघरी तरुणाईने गेल्या 8-15 दिवसांपासून बाप्पाच्या आगमनाची पूर्वतयारी सुरू केली होती. त्यांच्या सजावटीच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी बाजारपेठही सजावटीच्या साहित्याने सजली होती. घरोघरी श्रीमूर्ती प्रतिष्ठापना केल्यानंतर त्याची विधिवत पूजा करण्यात आली. शहरातील बहुतांश सार्वजनिक श्री गणेश मूर्ती यापूर्वीच मंडपात आणून ठेवण्यात आल्या असल्या तरी उर्वरित सार्वजनिक श्रीमूर्ती काल सायंकाळी ढोल ताशांच्या गजरासह फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये मंडपात आणून त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरामध्ये 1.5 दिवसांच्या गणपतीचे गुरुवारी विसर्जन करण्यात आले. बाप्पाचा जयघोष, ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि भक्तांचा उत्साह अशा वातावरणात मात्र जड अंतःकरणाने बाप्पाला निरोप देण्यात आला. बेळगाव शहरातील विविध विसर्जन तलावांमध्ये दुपारपासून बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात झाली. काल बुधवारी दिनांक 27 ऑगस्ट रोजी गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं. यानंतर आज दुसऱ्या दिवशी 1.5 दिवसाच्या गणरायाचं विसर्जन करण्यात आलं. परंपरेनुसार काही घरांमध्ये घरगुती 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन करण्यात आले. महापालिकेने सोय करून दिलेल्या विसर्जन कुंडांमध्ये देखील अनेक गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. आपल्या लाडक्या बाप्पाची प्रतिमा डोळ्यात साठवत तसेच सेल्फी काढत बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. प्रामुख्याने बालचमू आणि बाप्पाचा जयघोष हे चित्र विसर्जन तलावावर पाहायला मिळत होतं. इतर दिवसांच्या तुलनेत 1.5 दिवसांच्या गणपती विसर्जनांची संख्या कमी असल्यानं भक्तांनी बाप्पाची विधिवत पूजा व आरती करून भावपूर्ण निरोप दिला. बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शहरातील चन्नम्मा सर्कल जवळील गणपती मंदिरातून वाजत गाजत पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आपल्या कार्यालयात आणत भक्तिभावाने मूर्तीची स्थापना केली. गणेश स्थापनेनंतर पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की जिल्ह्यातील प्रत्येकाने शांतता, सौहार्द आणि बंधुभाव राखत हा सण साजरा करावा. भगवान गणेशाने सर्वांना चांगले काम करण्याची प्रेरणा द्यावी असे ते म्हणाले. या प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांचे कुटुंबीय तसेच प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. 21 दिवसाचा गणपती म्हणून ख्याती असलेल्या संकेश्वरच्या प्रसिद्ध गणरायाचं दर्शन घेण्यासाठी आज गुरुवारी भाविकांची तुफान गर्दी उसळली. सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या असून मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला होता. गणरायाच्या आकर्षक सजावटीमुळे मंदिर प्रशासनाला काही वेळ दर्शन बंद करावं लागलं होतं. मात्र भाविकांचा ओघ काही थांबला नाही. मंदिराच्या दरवाजाबाहेर भक्त टाचांवर उभे राहून गणरायाचे दर्शन घेण्यासाठी उत्सुकतेने वाट पाहत होते. संपूर्ण बेळगाव जिल्ह्यामध्ये संकेश्वरचा हा गणपती दरवर्षी भाविकांचं विशेष आकर्षण ठरत असून यंदा गणपतीने नव्या रूपात दर्शन दिल्याने भक्तांच्या उत्साहाला उधाण आलं आहे. घरोघरी चाललीये तयारी, आरास, सजावट आणि बाप्पासाठी खास शृंगार. म्हणूनच डीके हेरेकर ज्वेलर्स घेऊन आलेत आपल्या बाप्पासाठी चांदीचे दागिने आणि पूजेचे साहित्य. किरीट, जास्वंद हार, श्रीमंत हार, कर्णफुले, मोदक, त्रिशूळ, पाश, दुर्वा आणि बरच काही. बाप्पाच्या शृंगारासाठी हवं ते सगळं येथेच डीके हेरेकर ज्वेलर्स मध्ये. तसंच पूजेसाठी लागणारी सर्व प्रकारची शुद्ध चांदीची भांडी आता एकाच ठिकाणी सहज उपलब्ध. संपर्क डीके हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार बेळगाव, तसेच तेली पाटील गली, शहापूर बेळगाव. या गणेशोत्सवात आपल्या बाप्पाला द्या भक्तीचा रुपेरी स्पर्श. यमकनमंडी पोलीस स्थानकाचे निरीक्षक जावेद मुशाफिरी यांनी सामाजिक सौहार्दतेचे उदाहरण देत गणेश चतुर्थीच्या दिवशी पोलीस ठाण्यामध्ये श्री गणेश मूर्तींची पारंपरिक पद्धतीने प्रतिष्ठापना केली.
दरवर्षी गणेशोत्सवात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. यापूर्वी देखील बेळगावमधील एपीएमसी आणि शहापूर पोलीस स्थानकात सेवा बजावत असताना त्यांनी सामंजस्य व धार्मिक सलोख्याचा आदर्श घालून दिला होता. याच परंपरेला पुढे नेत यमकनमंडीतही बुधवारी गणपती आगमन दिवशी त्यांनी गणरायाच्या स्वागतात उत्स्फूर्त सहभाग घेतला. पोलीस दलात धार्मिक समभाव व सौहार्दाचा हा आदर्श पायंडा नागरिकांच्या कौतुकास पात्र ठरलाय. दरवर्षीप्रमाणे बेळगाव शहरातील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथील ऐतिहासिक श्री महादेव मंदिरात गणेश चतुर्थी मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी काल श्री गणेश चतुर्थी दिवशी त्यांची पत्नी मृणालिनी मुखर्जी यांच्या समवेत गणेश पूजा, अभिषेक आणि आरती करून श्री गणेशोत्सवाचा शुभारंभ केला. मुखर्जी दाम्पत्याच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमात एक भक्तिपूर्ण सूर निर्माण होऊन उपस्थित सर्वांना एकता आणि आध्यात्मिक उन्नतीची प्रेरणा मिळाली. श्री गणेश चतुर्थीच्या या कार्यक्रमात वरिष्ठ लष्करी अधिकारी, जेसीओ, एनसीओ, इतर हुद्द्यांचे अधिकारी, जवान आणि त्यांचे कुटुंबीय अशा सुमारे 600 जणांचा उत्साही सहभाग दिसून आला. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी म्हणजेच डीसीसी बँकेच्या निवडणुकीत खानापूर सहकारी क्षेत्रातून विधान परिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी हे निवडणूक लढवणार नाहीत, अशी माहिती जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. बेळगावमध्ये एका व्हिडिओद्वारे मंत्री जारकीहोळी म्हणाले की चन्नराज हट्टीहोळी गेल्या काही महिन्यांपासून तयारीत होते. मात्र जिल्ह्यातील राजकीय गणित आणि भविष्यातील हित लक्षात घेता त्यांना निवडणुकीतून माघार घेण्यास सांगितले आहे. त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून त्यांना समजावण्यात आले आणि त्यांनीही निर्णय मान्य केला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. डीसीसी बँकेच्या संचालक निवडणुकीबाबत मी जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्णयाला पूर्णपणे बांधील आहे, असे विधान परिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी आज गुरुवारी दिनांक 28 ऑगस्ट रोजी कुवेंपू नगर येथील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, गेल्या 6 महिन्यांपासून खानापूर पीकेपीएस क्षेत्रातून निवडणुकीसाठी आमची तयारी सुरू होती. अनेक सोसायट्यांनी पाठिंबा दर्शवला होता. मात्र जिल्ह्यातील राजकीय स्थिती आणि बँकेच्या भविष्यासंदर्भात सतीश जारकीहोळी यांच्याशी तासभर चर्चा झाली असून त्यांच्या निर्णयाला आम्ही पूर्ण पाठिंबा देतो. यासंबंधी अधिकृत भूमिका मंत्री स्वतः स्पष्ट करतील, असं त्यांनी यावेळी सांगितलं. पुण्याहून हुबळीच्या दिशेने निघालेल्या खासगी बसचा भीषण अपघात घडल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत महिलेसहित 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 9 जण जखमी झालेत. ही दुर्घटना पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी येथील बडेकोळ मठाच्या घाटात घडली. गोगटे संस्थेची बस दरीकडे वळणावर आली असताना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस पलटी झाली. प्राथमिक माहितीनुसार बसमध्ये एकूण 12 प्रवासी होते. अपघातानंतर हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाचे अधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू केली असून अधिक तपशील येणं बाकी आहे. काल बुधवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. दरम्यान बेळगावातील ऐतिहासिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. रस्त्यांवरील खड्डे, पथदीप, मोबाईल टॉयलेट, गॅलरीसह सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जन केले जाणारे तलाव, क्रेन आणि फिरते विसर्जन तलाव तयार ठेवण्यात आले आहेत. यासाठी सुमारे 84,80,000 रुपये महापालिकेकडून खर्च केले जाणार आहे. सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाकडे नोंद असलेल्या आकडेवारीनुसार शहरामध्ये 380 सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळे आहेत. बहुतांश मंडळे 11व्या दिवशी अनंत चतुर्दशी दिवशी श्रीमूर्तींचे विसर्जन करतात. विसर्जन काळामध्ये कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी महानगरपालिकेकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना व तयारी करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या व्याप्तीत येणाऱ्या 9 विसर्जन तलावांची स्वच्छता करण्यासह रंगरंगोटी करून त्यामध्ये पाणी सोडण्यात आलं आहे. या कामासाठी महापालिकेकडून 66,80,000 रुपयांचा ठेका संबंधित ठेकेदाराला देण्यात आला आहे. केएलई व्हीके इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेसच्या ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जरी विभागाच्या डॉक्टर्सच्या सहकार्यांनी पाही वाइब्स फाउंडेशनच्या बेसिक लाईफ सपोर्ट प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या प्रशिक्षणात सीपीआर म्हणजे काय, ते केव्हा करावे, त्याची मूलभूत पावले,
कोड ब्ल्यू संकल्पना, CPR मध्ये सहभागी प्रत्येक व्यक्तीची भूमिका, केस स्टडीज आणि संवाद सत्र यांचा समावेश होता. प्रशिक्षणाचा महत्त्वाचा भाग म्हणून मॅनिक्विनवर प्रत्यक्ष हाताळणीचं सत्रही घेण्यात आलं. हे सत्र एक्सपर्ट व्हॉल्व्ह अँड इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड बेळगाव येथील फर्स्ट एडर्स ग्रुपसाठी विशेषतः आयोजित करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एक्सपर्ट व्हॉल्व्ह अँड इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे CEO संतोष ममदापूर यांचे तसेच तज्ज्ञ डॉक्टर्स डॉक्टर स्नेहलता नार्वेकर, डॉक्टर शिंजू जॉन, PRO MV इंचल, डॉक्टर जिज्ञासा राव यांचे विशेष आभार मानण्यात आले. यावेळी पाही वाइब्स फाउंडेशनचे सदस्य ॲडव्होकेट भुविका होसेट्टी आणि ॲडव्होकेट अमित कुर्ची यांचाही गौरव करण्यात आला. संस्थेच्या संस्थापक संचालिका रक्षा यू यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे मनपूर्वक आभार मानले. जीवन वाचवणाऱ्या कौशल्यांचे प्रशिक्षण देत समाज सशक्त करण्याचा फाउंडेशनचा उद्देश यातून पुन्हा अधोरेखित झाला. मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदान मुंबई येथील आंदोलनात पथदर्शन व पुढील दिशा ठरवण्यासाठी उद्या 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता जत्तीमठ देवस्थान बेळगाव येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सर्व मराठा समाज बांधव व मराठी भाषिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा व मराठी क्रांतिमुख मोर्चा बेळगावचे सहसंयोजक प्रकाश मरगाळे यांनी केले आहे. या मान्सूनमध्ये मिळवा सुरक्षित साथ, कमी कालावधीत उत्तम व्याज. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना. मिळवा 500 दिवसांच्या ठेवीवर 10.25% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू. बेळगाव स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापकीय संचालिका आफरीन बानू बल्लारी यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी महापालिका आयुक्त शुभा बी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसा आदेश सरकारने जारी केलाय. सईदा बल्लारी यांना प्रशासकीय सुधारणा विभागात परत पाठवण्यात आलं आहे. त्यांनी कामगार व प्रशासकीय सुधारणा विभागात अहवाल द्यावा आणि शुभा बी यांना बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडचा तात्काळ कार्यभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बेळगाव शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून भाविक गणरायाच्या स्वागतासाठी सजवलेले मंडप, रोषणाई व भव्य मूर्तीमुळे शहरात उत्साही वातावरण आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी व मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने आजपासून कडक सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे. शहरातील महत्त्वाचे चौक आणि संवेदनशील भागामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच राखीव पोलीस आणि निमलष्करी दलाच्या तुकड्या सणानिमित्त बेळगावात दाखल झाल्या आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत शहरामध्ये महत्त्वाच्या चौकामध्ये बॅरिकेड्स उभारण्यात आलेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही मार्गांवर वाहतूक वळवण्यात आली आहे. शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये गुणवत्तापूर्ण आहार देणं आणि निवासी वसतिगृहांमध्ये बालकांसाठी स्नेही वातावरण निर्माण करणं आवश्यक असून यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिले. शहरातील जिल्हा परिषद सभागृहात बाल विकासाशी संबंधित विविध विभागांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आयोजित व्हिडिओ संवाद बैठकीत ते बोलत होते. जिल्हा आणि तालुका स्तरावरील पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये तीव्र कुपोषित बालकांना दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करावेत. तसेच सर्व बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी अशा कुपोषित बालकांची ओळख करून त्यांना तातडीने पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये दाखल करण्यासाठी कारवाई करावी असेही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले. हुक्केरी शहरातील हुक्केरी ग्रामीण विद्युत सहकारी संघाच्या कार्यालयात आज गुरुवारी नागरिक आणि कार्यकर्त्यांनी भेट देऊन विविध तक्रारी, समस्या मांडल्या. कार्यालयात आलेल्या नागरिकांच्या अडचणी ऐकून घेण्यात आल्या असून वीज पुरवठा, बिलिंग आणि देखभाल यासंबंधी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. संस्थेचे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तक्रारींची नोंद घेत तात्काळ उपाययोजनांचे आश्वासन दिले. नागरिकांनी संघाच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त करत काही सुधारणा सुचवल्या. या भेटीदरम्यान अनेक ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते. मुदेबिहाळ तालुक्यातील अरेमुराळ गावात सततच्या मुसळधार पावसामुळे एका घराचं छप्पर कोसळून 4 जण गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेमध्ये रुद्रप्पा बंडीवड्डर, मल्लम्मा बंडीवड्डर, शारदा बंडीवड्डर आणि रुशांत बंडीवड्डर हे जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या दुर्घटनेमध्ये घरातील बहुतेक सर्व वस्तू आणि दैनंदिन वापराच्या साहित्याचं मोठं नुकसान झालंय. विशेष म्हणजे ही घटना मध्यरात्री घडली असतानाही ग्रामपंचायत आणि महसूल विभागाच्या कोणत्याही अधिकारी घटनास्थळी पोहोचले नसल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. घटनास्थळी भेट देऊन भाजपचे राज्य मोर्चा अध्यक्ष आणि माजी आमदार AS पाटील नडहाळी यांनी जखमी कुटुंबाला धीर दिला आणि आवश्यक मदत पुरवली. त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र शब्दांमध्ये टीका केली आणि तात्काळ मदतकार्य सुरू करण्याची मागणी केली. या घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण पसरलं असून प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. भुतरामनहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा मिनी प्राणी संग्रहालयात नव्याने अक्का कॅफे सुरू करण्यात यावे अशी सूचना जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिली. जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी CEO राहुल शिंदे होते. राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियानांतर्गत नोंदणीकृत असलेल्या महिलांच्या स्वयंसहायता गटांना स्वयंरोजगाराच्या संधी मिळाव्यात आणि त्यांचे आर्थिक सशक्तीकरण व्हावे या उद्देशाने हे कॅफे सुरू करावे असे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीस उप अरण्य संरक्षक अधिकारी मारिया ख्रिस्तू राजा, जिल्हा ग्रामीण विकास योजनेचे संचालक रवी बंगारेप्पा तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. हॉकी बेळगाव जिल्हा युवजन क्रीडा खाते व गट शिक्षण खात्यातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिन नेताजी सुभाषचंद्र बोस लेले मैदान येथे शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी 10 वाजता साजरा करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अभिनव जैन, जिल्हा युवजन क्रीडा अधिकारी B श्रीनिवास, गट शिक्षण खात्याच्या शारीरिक शिक्षण अधिकारी श्रीमती JB पटेल, हॉकी बेळगावचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, सचिव सुधाकर चाळके आदी उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 4 वाजता होणाऱ्या बक्षीस वितरण समारंभात भारत सरकारचे कर्नाटक गोवा विभागीय व्हिजिलन्स आयुक्त डॉ. सागर देशपांडे उपस्थित राहणार आहेत. हॉकी बेळगाव संस्थेला बेळगाव गट शारीरिक शिक्षण अधिकारी JB पटेल यांनी हॉकी स्पर्धा आयोजित करण्याचे पत्र दिले आहे. यावेळी अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, सचिव सुधाकर चाळके, प्रकाश कालकुंद्रीकर, सविता वेसने, सविता हेब्बार, प्रकाश बिळगोजी, सागर पाटील, HV रुग्गी, काकतीकर, प्रेमकुमार, चिदानंद असोदे, बापुल काळोजी आदी उपस्थित होते. तसेच जिल्हा युवजन अधिकारी B श्रीनिवास यांच्याशीही कार्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या आयोजनाची चर्चा करण्यात आली. यावेळी बेळगाव शहरातील प्राथमिक शाळेच्या हॉकी स्पर्धा दिवसभर शुक्रवार दिनांक 29 रोजी लेले मैदान येथे घेण्यात येणार आहेत. यामध्ये विविध शाळा, माध्यमिक विद्यालय व महाविद्यालयांनी मुलामुलींनी सहभाग घेतला आहे. विजेत्या संघांना चषक व सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.